जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याणच्या चिकणीपाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली। कल्याण पूर्व मंगलराघव नगर चिकणीपाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली। इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर काही नागरिक अडकले। या दुर्दैवी घटनेत 6 जणांनी जीव गमावला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहे। या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली। कल्याणमधील चिकणीपाडा परिसरातील 4 मजली सप्तशृंगी इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला। दुसऱ्या माळ्याचा स्लॅब थेट पत्त्यासारखा तळमजल्यापर्यंत कोसळला। या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते। यातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत। त्यांच्यावर उपचार कल्याणच्या विविध हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर अग्निशमन दल, TDRF, स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस दल, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत कार्य सुरू करण्यात आलं। इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर जखमींना इमारतीतून बाहेर काढले। त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। सुमारे 4 तासापासून सलग रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। इमारत धोकादायक होती की नाही याची चौकशी केली जात आहे। दुर्घटनेच्या वेळी 4थ्या मजल्यावर कोबा करण्याचे काम सुरू होते। व्यंकट चव्हाण हे काम करत असताना स्लॅब कोसळला। त्यांच्यासोबत काम करणारे जितेंद्र गुप्ता जेवणासाठी खाली गेले होते आणि त्यामुळे ते बचावलेत। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून इमारतीभोवतीचा परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव रिकामा करण्यात आला होता। प्रशासनाकडून दुर्घटनेच्या कारणांचा शोध सुरू असून प्राथमिक माहितीनुसार इमारतीची अवस्था जीर्ण होती। जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत कल्याण पूर्व या ठिकाणी सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत जी बिल्डिंग होती त्याच्यातला एक भाग मधला स्लॅब खाली पडल्यामुळे 12 लोक अडकले होते। त्याच्यातलं अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। जवळजवळ 3 तासपासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। त्याच्यामध्ये महानगरपालिकाची सगळी टीम, लोकल प्रशासनची टीम, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन, माननीय आमदार गायकवाड मॅडम, इतर लोकप्रतिनिधी, सर्व नागरिकही इथे उपस्थित आहेत, त्यांच्या सहकार्य लाभत आहे। सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्यासोबत आहे। विशेष करून TDRF ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांची एक विशेष तुकडी इथे येऊन आपली मदत करत आहे। आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत। अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते। त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल। आणि उरलेले जे 6 लोक आहेत ते आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। सर, ही या बिल्डिंगला धोकादायक बिल्डिंग होती असं समजतं, काय नक्की माहिती आहे, काय सांगू? जे आपले C1 C2 कॅटेगरी आपण महानगरपालिकामार्फत घोषित करतो त्याच्यामधली हे सध्या इमारत नव्हती। पण तरी आपण मागे प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केला होता की प्रत्येकाने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं, म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं, कळवलं होतं की स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं राहील। मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळते की आतलं स्लॅबच्या काही डागडुजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळते। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।